केज पोलीस स्टेशनला मसाजोगकरांचा प्रचंड तीव्र असंतोष आहे की ते महाजन आणि पाटील यापैकी महाजन हे स्वतः पोलीस स्टेशनला आले आणि कॉम्प्युटरवरती काहीतरी काम करत बसले। याचा प्रचंड राग मसाजोगकरांना आलेला आहे, कारण हे जवळपास महाजन आणि पाटील हे 100% तपास केल्याच्या नंतर हे दोन्ही अधिकारी हे सहआरोपी होण्याच्या बेतात आहेत, सहआरोपी होतील आणि यांना सहआरोपी करावं अशी मसाजोगकरांची, नुसत्या मसाजोगकरांची नाही, तमाम केज तालुक्यातल्या सगळ्या लोकांची ही मागणी आहे, इच्छा आहे। कारण या महाजन आणि पाटील, राजेश पाटील या लोकांनी प्रचंड बळ या गँगला दिलेला आहे। आकाची जी गँग आहे खालची, विष्णू चाटेपासून फरार आरोपी कृष्णा आंधळेपर्यंत सगळ्यांना बळ देण्याचं, कारण एक 307 ऑलरेडी कृष्णा आंधळेवर दाखल होता। कृष्णा आंधळे बरोबर म्हणजे 307चा फरार आरोपी असताना हे इथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्य नियमाने भेटत होते आणि केज पोलीस स्टेशन मधल्या काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहे, सीसीटीव्ही मध्ये सुद्धा गप्पा मारताना। आता 307च्या फरार आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशन मधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे? हा कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही। हा 307 मध्ये ऑलरेडी फरार आहे, फरार असताना केजच्या पोलिसांबरोबर चहा पाणी पिताना दिसलेला आहे। मग ज्या अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे, तर हे दोन्हीही लोक, महाजन अजून सस्पेंड नाहीत, फक्त राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे, महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सहआरोपी करावं अशा प्रकारची मागणी आहे। आणि आता वैभव पाटील इथं अधिकारी आलेले आहेत, त्यांच्याबद्दल मात्र मसाजोगकरांनी समाधान व्यक्त केलंय आणि केज तालुक्यातले सर्व प्रमुख मंडळी, केजचे नगराध्यक्षपासून माजी नगराध्यक्ष, केजचे माजी सभापती, हे सगळे जबाबदार लोक या ठिकाणी आलेले आहेत। वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत, सगळ्या लोकांनी त्यांच्याबद्दल मत चांगलं व्यक्त केलंय आणि आम्ही ही मागणी केली की काही केज पोलीस स्टेशनचे कर्मचारी, आरोपी ज्या वेळेस इथं न्यायालयात आणले जातात त्यावेळेस आरोपींची बडदास्त राखायला जातात, अशा प्रकारची एक कंप्लेंट इथं होती। तर त्या बाबतीमध्ये वैभव पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं, ते म्हणले इथून पुढे असं होणार। पोलीस अधीक्षकांना देखील फोनवरती बोलणं झालं, नेमकं काय झालं होतं आणि ते काय काय त्यांना सूचना केल्या? नाही, पोलीस अधीक्षकांशी मी सततच बोलतो। जे फरार आरोपी आहे, म्हणजे ह्यातला कृष्णा आंधळे असेल, महादेव मुंडेचे प्रकरणातले असतील, राजस्थानी मल्टीस्टेटच्या बाबतीतले, राजस्थानी मल्टीस्टेटचं सुद्धा गोडगंबालाच आहे ना, 15-15 महिने कसं काय ते संचालक बाहेर फिरतात आणि त्या संचालकांना पैसा परळीतूनच पोहोच होतो त्यांच्या एका शिक्षण संस्थेतून, तर तो बंद झाला पाहिजे। आणि एसपींना माझी विनंती मी केलेली आहे की हे सगळे आरोपी, फरार आरोपी जेवढे असतील तेवढे उचला आणि आत घाला। स्टेटस संदर्भात बोलणं झालं होतं, नेमकं स्टेटस? हा, हे जे अशोक मोहिते या तरुणावर 307चा, आणि तो होमगार्ड आहे, धारूर तालुक्यातली ही घटना आहे, त्याच्या केज तालुक्यातलीच ही घटना आहे। बॉर्डर पोलीस स्टेशन धारूर आहे आणि होमगार्ड आहे तो मुलगा, बळच वाचलाय। आता काल परवा त्याचा डिस्चार्ज झाला आणि त्याच्यामधले जे 2 आरोपी आहेत त्यातला एक आरोपी हा 17.5 वर्षाचा आहे। तेव्हा तिथले वाघमोडे साहेब यांच्याशी माझं आत्ता बोलणं झालं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि पोर्शे प्रकरणामध्ये राज्याच्या